मंदिरासाठी काहीही करू शकणार. कोण कोण माणसं आहे तो? इंद्रायणी आणि आमचे परमपूज्य पिता श्री व्यंकट महाराज दिग्रजकर. त्यांची लय बदनामी करणार. ती कशी करणार? अहो, तुमच्याच थ्रू. तुम्हीच लोकांना सांगणार व्यंकट महाराज कीर्तनात फक्त बोलंबाजी करतात. अग्निपरीक्षेच्या दिवशी इंद्रायणीबाईंनी पुरावा म्हणून आणलेली ती बाई खोटी होती. तुम्ही योग्य असताना अधोक्षज महाराजांना कसं चुकीचं समर्थन दिलं, वगैरे वगैरे वगैरे. परत परत तेच तेच बोलल्यानं खोटी गोष्ट खरी होत नाही मोहित. हा, पण खरी तर वाटते ना. मूर्खपणाचं बोलणं आहे. ए डॉक्टर, ऐकून घेतो म्हणून काही शब्द वापरायचे नाही, कळलं का? आधीच सांगून ठेवतोय. अरे एकीकडे नेत्याच्या डोक्यावर बर्फाची लादी असावी असं तू म्हणतोस ना, दुसरीकडे माझ्यावरच चिडतोस. चुकीचं वागणं आहे. आता मी काय सांगतो ना ते नीट ऐक, त्यात सगळ्यांचाच फायदा आहे. नारायणीताई, काय झालं ग? तुला तर कळलंच असेल ना, काय? गोपाळची सभा फेल गेली ते. कुणीच आलं नव्हतं त्याच्या सभेला. आलं होतं माझ्या कानावर. एवढंसं तोंड झालं होतं ग त्याचं. आयुष्यात कधीच अपयश पाहिलेलं नाहीये त्यांनी. आणि पहिल्यांदाच असं भर सभेत. आज पहिल्यांदा मला बहीण म्हणून फार वाईट वाटलं ग गोपाळचं. त्याच्या बरोबर असं नको व्हायला हवं होतं. मला पण वाईट वाटलं. लहानपणी सुलक्षणा काकू गेली, पण शकू काकूनी त्याला कधी पोरकं वाटू दिलं नाही. कायम त्याला आईची माया लावली. तिने बाळपण होऊ दिलं नाही ग, कारण गोपाळला सावत्र वाटायला नको म्हणून. मावशी म्हणतो तो तिला, पण खूप जीव लावतो तिला. तिच्यासाठी म्हणून तो घरी राहायला आलाय. माहितीये ना, आई माघारचं पोर आहे ग ते, म्हणून जरा चिडकय. आणि लांब राहिल्यामुळे ना जरा जुळून घ्यायला त्याला त्रास होतो. पण म्हणून त्याच्यासोबत असं नव्हतं व्हायला पाहिजे ग. मलाही असंच वाटतं. नारायणीताई, तुला असं तर नाही वाटत आहे ना की गोपाळ आणि अधोक्षज माझ्यामुळे समोरासमोर उभे आहेत? इंदू, अगं काही काय बोलतेस? माझ्या मनात पण नव्हतं तसं. आता तू काही विचार करायला लागलीस हा? आणि मी काय तुम्हाला आता ओळखते का? तुम्ही जन्मल्यापासून ओळखते मी तुम्हाला. तुमचा स्वभाव, तुमचे विचार माहिती आहेत मला. आणि गोपाळ लहानपणापासूनच जरा रेमे डोक्याचा आहे. पण म्हणून त्यांनी त्या मोहितराव सोबत हात मिळवणी करणे इतपत खाली नव्हतं उतरायला पाहिजे ग. हे तर मलाही वाटतं. मला ना काही कळतच नाही का वागला असेल ग तो असा. विचार करून करून ना माझं डोकं दुखायला लागलंय आता. जाऊ दे, जे व्हायचं ना तेच होणार आहे आणि जे घडायचं तेच घडणार आहे. मी ना जाऊन जरा पडते. मी करते.
अधोक्षजची जीभ. त्याबद्दल काही वेगळं सांगायला नकोच. तू तुझ्या माणसांकडून एक काम करून घ्यायचंस मोहित. कान ओपनच आहेत आमचे, सांगा. डॉक्टर गोपाळ विरुद्ध अधोक्षज महाचर्चा. निवडणुकीतले 2 उमेदवार आमने सामने असे बॅनर्स लागले पाहिजेत गावामध्ये. वादविवाद, विचारांची देवाणघेवाण, गावाच्या भविष्याची योग्य दिशा ठरवण्यासाठी वैचारिक संघर्ष असा सगळा मॅटर पाहिजे त्या बॅनरवर. एक गाव 2 दिशा. अंतिम निर्णय तुमचा. सुपर आयडिया ही. अमेझिंग. अहो त्या अधोक्षज महाराजांना एक शब्द नीट नाही बोलतायत, ते काय करणार आहेत महाचर्चा? तत पप करणार आणि गप बसणार. हे बघा गोपाळराव, नाही इतकं पण हलक्यात घेऊ नका तुमच्या बंधुराजांना. अरे तो अधोक्षज माझ्या समोर 1 मिनिट पण टिकू शकणार नाही, गॅरंटी देतो मी तुला. असे प्रश्न विचारतो ना त्याला की बोलताच येणार नाही. आता फक्त महाचर्चेमध्ये तुमची काही माणसं बसवा. एकदा तो गप्प बसला की दुरोळा हुर्रे हुर्रे हाय हाय करत सुटतील लोक आमची. नाही नाही नाही, दंगा नुसता धिंगाणा. भारी भारी. काय अशीच जिंकली जाते ना निवडणूक. असंच करतात ना प्लॅनिंग. शिकलाय आमच्या सानिध्यात राहून काय करायचं काय नाही करायचं बरोबर शिकलाय. हो ठीक आहे, मग लागा कामाला लागा. डॉक्टर, दिस इज अ मास्टर स्ट्रोक. आपण जे काही प्लॅन केलं ना त्यानुसारच सगळं झालं ना तर ही निवडणूक जिंकण्यापासून तुला कोणीही अडवू शकणार नाही. भावी सरपंच डॉक्टर गोपाळ दिग्रसकर. इम्रानना सारखे मेसेजेस करत असतो. तर काय तर नवीन डीलरला भेटणार होता ना, काय गणला आता? काय आदू चेहरा का पडलाय? बघ ना काय लिहिलंय. भाऊ बंदकीचा महासंग्राम, प्रश्नांचं भडीमार, आरोपांची गर्जना, वार पलटवार. काय लिहिलंय? अगं पण काय माझी आणि गोपा दादाची महाचर्चा कोणी ठेवली आणि का? तुला हरवण्यासाठी करतायत हे सगळं. याचं टेन्शन घ्यायचं नाही आणि मागेही हटायचं नाही. अगं पण महाचर्चा. मग काय झालं? मग काय झालं? महाचर्चा म्हणजे मला बोलावं लागलं आणि मी कसं बोलणार? आणि ते पण गोपा दादा बरोबर कसं बोलणार मी? आदू तू हे बोलून आताच हारलायस असं दिसतंय मला. मी काही हारलेलं नाही कळलं ना. पण तू तुला आठवतंय ना आईने जेव्हा मला परचा हक्कासाठी कीर्तन करायला लावलं होतं तेव्हा काय झालं होतं? आठवतंय ना तुला? कोणी भारे अधिकारी त्याचे हरिदे. कीर्तनाची गोडी नंतर चाखा, आधी नीट बोलायला तरी शिका. पूरग्रस्तांसाठी तू बोलत होतास ते आठवतंय का रे तुला? आण जरा डोळ्यासमोर. किती कॉन्फिडेंटली बोलत होता साधू. लोकांपर्यंत तुझा खरेपणा पोचत होता.
भाऊबंदकीचा महासंग्राम बघितलं का रामभाऊ गावामध्ये? गावभर डोळ्यात घुसतील एवढे बॅनर लावलेत मोहित रावाने, दिसणारच आहे ना. आणि काय वार पलटवार, प्रश्नांचा भडीमार. ही काय भाषा झाली का महाचर्चेची? तुम्ही सांगा बरं. नाही हो, या महाचर्चेची वादविवाद स्पर्धा करून टाकली आहे. नुसतं शब्दाने एकमेकाला भोचकायचं बस. तो मोहितराव लईच नालायक माणूस आहे हो. नाही, तो नालायक आहेच हो, पण आपला गोपाळ त्या नालायक माणसाच्या मांडीला मांडी लावून बसलाय. अहो गरज काय होती अध्यक्ष महाराजांच्या विरोधात उभं राहायची? असं कुठं राजकारण असतं का? मग भयंकर सुरू आहे. अरे सोशल मीडियावर ते काय काय पोस्ट येत असतात, अगदी नको नको वाटतं. हा ना. मास्तर तुमचा काय अंदाज आहे या चर्चेत कोण जिंकल बरं? तसं गोपाळ महाराज बोलण्यात भारी आहेत. हा, शिक्षण, हुशारी, पद, 12 गावचं पाणी पिल्याला माणूस येतो, सगळ्या दृष्टीने मोठा आहे. नाही, पण अधोक्षज पण हुशार आहे. आपण बोलता यायला पाहिजे ना. मला असं वाटतं ना, बोलण्यात हारतील अध्यक्ष महाराज. खऱ्याचा विजय हो, हीच विठुराया चरणी प्रार्थना आहे बाबा. गोपाळ जिंकू नये असं वाटतं ना तुम्हाला? नाही, हे बघा, गोपाळ हारला तर ती हार मोहितरावची असेल आणि मोहित हरावा असंच मला वाटतं. हारायलाच पाहिजे तो. अगं इंदू, ती सभा नव्हती. मी फ्लो मध्ये बोलून गेलो सगळं. पण ही महाचर्चा डिबेट आहे, ती पण कोणाबरोबर? गोपाळ बरोबर, जो बोलण्यात कधीच हरत नाही. मला नाही जमणार. मैदान सोडून पळणार आहेस का तू आदू? आ? तुझ्या विरोधकांना तर हेच पाहिजे. तो मोहितराव मुद्दाम करतोय हे सगळं. तू जर माघार घेतलीस तर गोपाळ बिनविरोध जिंकून येईल. मग होऊ दे तसं. आदू, अरे काय बोलतोयस तू हे? हे बघ इंदू, मला सगळ्यांसमोर माझी लाज काढून घ्यायची नाही. आदू, तुझ्या लाजेपेक्षा आपल्या शाळेचं स्वप्न मोठं नाहीये का? आणि लढाई न करता मागे हटणार आहेस, पळपुटेपणा करणार आहेस? चालेल तुला? इंदू, तू उगाच मला बरीच पाडू नको. हा आदू, अरे आता तुझ्यासोबत माझंही नाव जोडलंय रे.